उल्हासनगर 3 मध्ये शांतीनगर स्मशानभूमी आहे आणि त्या शांतीनगर स्मशानभूमीमध्ये त्या स्मशानभूमीच्या आवारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा बसवलेला आहे. आता त्याचं उद्घाटन कधी झालं, कुठल्या तारखेला झालं, नक्की तो पुतळा कोणी बसवला आहे त्याचा उल्लेख त्या तिथे जी नेमप्लेट आहे खाली त्याच्यामध्ये नाही आहे. मुळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा प्रशासकीय कार्यालयांच्या समोर किंवा मोठ्या शैक्षणिक संस्था असतात त्यांच्यासमोर किंवा अगदी ज्या मोठ्या वस्त्या असतात आंबेडकरी समूहांच्या त्यांच्या नाक्यावर किंवा न्यायालयांच्या समोर, मोठ्या वाचनालयांच्या समोर, ग्रंथालयांच्या समोर असा पुतळा बसवायची पद्धत आहे. परंतु भारतामध्ये कुठेच बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा स्मशानात बसवला गेलेला नाही. हा बाबासाहेबांचा पुतळा बसवून बाबासाहेबांचा सन्मान केलेला नाही आहे, तर बाबासाहेबांच्या त्या प्रतिमेची विटंबना केलेली. शांतीनगर स्मशानभूमीसारख्या एक अत्यंत काय म्हणतात त्याला की अस्वच्छ आणि गलिच्छ अशा स्मशानभूमीमध्ये बाबासाहेबांचा पुतळा बसवणं ही अत्यंत संतापजनक बाब आहे. आणि उल्हासनगरचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातला आंबेडकरी समाज या कृतीनं ज्यांनी तो पुतळा तिथं बसवलेला आहे त्या बाबतीमध्ये प्रचंड मोठा संताप आणि प्रक्षोभ आंबेडकरी समाजात आहे. त्याची नोंद स्वतः कलेक्टरने घ्यावी, जिल्हाधिकाऱ्यांनी, आणि जिल्हा पोलीस आयुक्तांनी घ्यावी, महानगरपालिकेच्या आयुक्तांनी घ्यावी आणि उल्हासनगर परिमंडळ 4चे पोलीसचे जे उपायुक्त आहेत त्यांनीसुद्धा घ्यावी म्हणून त्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे. आम्ही 2 दिवसामध्ये प्रशासनाबरोबर बैठक घेऊ आणि आमची ही आग्रहाची आणि स्पष्ट मागणी आहे की तो पुतळा तिथे असता कामा नये. तिथून तो पुतळा हलवला गेला पाहिजे. तो का बसवला, कुणी बसवला त्या तपशिलात आम्हाला जायचं नाही, पण तो पुतळा तिथे असता कामा नये. तो पुतळा तिथून हलवावा आणि बाबासाहेबांची विटंबना थांबवा. कारण उल्हासनगरचा आंबेडकरी तरुण बहुजन जनता काय नेलेली नाही आहे, झोपलेली पण नाही आहे, सगळे चिडलेले आहेत. परंतु याच्यातून एखादं व्यापक आणि उग्र आंदोलन होण्याच्यापेक्षा प्रशासनाने सामोपचारानं हा पुतळा जर हलवला तिथून तर फार चांगलं होईल. आणि प्रशासन जर आडेतट्टू भूमिका जर घेत असेल तर आंबेडकरी जनता रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. याची हे आपल्या माध्यमातून मी प्रशासनाला सूचना देतो.